शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी पक्षासोबत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करायचा घाट घातला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। 22 जून रोजी म्हणजे अगदी 2च दिवसांनी हे खासदार दिल्लीत येऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असंही निश्चित झालं होतं अशी माहिती समोर येत होती। मात्र आज पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल कोर्टाने दिला आणि ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या गोटामध्ये चुळबुळ सुरू झाली, कारण निकाल ओमराजे यांच्या विरोधात गेला आणि आरोपींना कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं। ओमराजे साहजिकच याबाबत नाराज आहेत आणि अंतिम निर्णय पुढील 2 दिवसात मतदारांशी चर्चा केल्यानंतर कळवू आणि हा अंतिम निर्णय म्हणजे त्यांनी शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करण्यासंदर्भात जो घेतलेला बंडखोरीचा निर्णय त्याबाबत ते बोलतात आणि मतदारांशी बोलल्यानंतर 2 दिवसांनी या संदर्भातला निर्णय कळवू असं त्यांनी सांगितलंय। त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे उर्वरित बंडखोरांचं धाबं दणाणलेलं आहे। ओमराजेंनी माघार घेतली तर गट स्थापनेसाठी लागणारा कोरम पूर्ण होणार नाहीये, मग बंडखोरांचं काय होणार? ओमराजेंनी त्या पत्रावर सही केली आहे का याची स्पष्टता नाहीये। जर ही सही केली असेल तर आता त्यांना माघार घेण्याची संधी आहे का? ओमराजे माघार घेणार का? माघार घेण्याचा भावनिक निर्णय समजू शकतो, पण त्याचे राजकीय परिणाम काय असू शकतात हेच सगळं आपल्याला समजावून घ्यायचंय आणि त्याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राहुल कुलकर्णी, आपल्यासोबत आमचे आउटपुट एडिटर संदीप रामदासी आहेत आणि शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत। आपण सुरुवातीला ओमराजे निंबाळकर यांच्या निकालानंतर काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की हां, ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। राजे काय ठरलं का? तुम्ही सही केली का? राजे तुम्ही सही केली आहे का? काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत, संदीप रामदासी आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे आहेत। मी सुरुवातीला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाते। डॉक्टर राजू वाघमारे, ओमराजेंच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? एक बातमी आमच्याकडे अशी येते की जो गट ठाकरेंच्या सेनेपासून बाजूला गेला त्या सगळ्या गटाच्या कागदावरती त्यांची सही आहे। दुसरीकडे आज ओमराजे सांगतायत की मी 2 दिवसानंतर निर्णय घेईन। नेमकं चाललंय काय? मला असं वाटतं नम्रता, आम्ही अगदी स्पष्टपणे आपल्याला कळवलेलं आहे की ऑपरेशन टायगर वगैरे शिवसेनेने काही केलेलं नाही आहे। या खासदारांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की उभाटा गटातून बाहेर पडायचा आणि तो निर्णय घेऊन त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेऊन आतापर्यंत ते मीडिया समोर आलेले नाही आहेत। हो, एकही खासदाराची स्टेटमेंट या बाबतीत आलेली नाहीये ना। आमच्या पक्षाकडून अधिकृतरित्या आम्ही असं काही म्हणतोय। त्याच्यामुळे ओमराजे निंबाळकर जे काय म्हणतायत ते त्यांनी स्पष्टपणे मीडिया समोर सांगितलेलं आहे आणि ते मी स्वतः ऐकलेलं आहे की ते म्हणालेले आहेत की या केसच्या निर्णयाचा आणि माझा उभाटा सोडण्याच्या काही त्याच्यातला अर्थार्थी संबंध नाही। ते दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मला असं वाटतं स्पष्ट केलंय की केसचा निकाल जो काय आहे तो वेगळा आहे आणि त्यांना उभाटा सोडण्याचा जो निर्णय आहे तो जो त्यांनी अगोदर घेतलाय, कारण त्याच्यामुळेच तर ते व्हीप बजावून पण त्या मिटिंगला गेलेले नाहीत। त्याच्यामुळे तो निर्णय त्यांनी मला वाटतं वेगळा ठेवलेला आहे आणि या दोन्ही या केसच्या निर्णयाचा जे मीडियामध्ये आता चाललंय आणि आपण सगळे म्हणतोय की कदाचित त्याचा परिणाम त्याच्यावर होईल, तर मला वाटतं ओमराजेंनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे स्वतः की केसचा आणि या निर्णयाचा काही संबंध नाही। एक नंबर 2, त्यांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या मतदारसंघात जाऊन
लोकांची, माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी या बाबतीत पुढचं घेईल. बर त्याच्यामुळे या बाबत या सगळ्या दोन्ही गोष्टी अगदी क्लिअर आहेत. त्याच्यामुळे आपण त्या मिक्स करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं, नाही, पण- कारण त्यांनी स्वतः तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नाही असं जे तुम्ही म्हणताय, मला त्याचं आश्चर्य वाटतंय. कारण ठाकरे सेनेतून एक मोठा गट बाहेर पडतोय, जो गट कुठल्याही पक्षामध्ये विलीन होण्यासाठी टेक्निकली, लिगली एलिजिबल आहे. अशा वेळेला तुमचा पक्ष जर म्हणत असेल की आम्हाला त्या बाबतीत काही माहिती नाही, कुठलाही मोठा राजकीय पक्ष या घडामोडीवरती लक्ष ठेवून असेल, अगदी बारकाईने सुद्धा, आणि त्या काय घडामोड घडते, पण ठीक आहे, आम्ही पण लक्ष तुम्ही असं म्हणताय तर ठीक आहे. नम्रताजी, एक मिनिट आमचं पण लक्ष त्याच्यावर आहे. बर. पण खासदारांकडून अजून ती स्टेटमेंट आली पाहिजे की नको, त्यांना कोणत्या पक्षात विलीन व्हायचंय. त्याच्याशिवाय आम्ही बोलणं चुकीचं ठरेल. ठीक आहे, आम्ही कसं काय बोलणार त्या बाबतीत. ठीक आहे. बर मी राहुल कुलकर्णींकडे शेवटी येईन, कारण धाराशिव जिल्ह्यातला आणि दुसरी गोष्ट राजकारण त्यांनी आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जवळून बघितलेलं आहे त्यांनी. मी संदीप रामदासांची या दुसरी गोष्ट- प्रतिक्रिया घेते. मी येते डॉक्टर राजू वाघमारे, मी आपल्याकडे येते. संदीप रामदासी, सकाळपासून ह्या सगळ्या घडामोडी ज्या घडतायत त्याकडे लक्ष ठेवून आहे. रामदासी सर, 2 दिवसांपूर्वीचा ह्या सगळ्या गटाचा टोन आणि आज या प्रकरणाचा निकाल आल्यानंतरचा ओमराजेंचा टोन, हा जो डिफरन्स आहे, हा जो फ्लिप आहे, याकडे कसा बघायचा? 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेस दिल्लीमध्ये या घडामोडी सुरू झाल्या नम्रता, तर त्यावेळेस असं एक कारण सांगितलं जायचं की ओमराजे एकतर जाणार नाहीत. त्यांच्या याच्या आधीच्या भाषणांच्या क्लिप्स व्हायरल करण्यात आल्या. त्यानंतर ते ज्या पद्धतीच्या निष्ठेची भाषा करत होती त्याच्यावरनं खूप ट्रोलिंग केलं गेलं. आणि त्याला एक कारण मग कुठलं तरी देण्यात आलं. ते कारण होतं ते म्हणजे त्यांच्या वडिलांचं, पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो पुन्हा पुढे ढकलण्यात आला होता आणि तो आज लागणार होता. तर कदाचित या निकालावर त्यांचं ह्या शिंदे गटात येणं किंवा ठाकरेंचा पक्ष सोडणं अवलंबून आहे, अशा पद्धतीची ती चर्चा सुरू झालेली होती. अर्थात हे त्यावेळेस सुद्धा जे आपले सूत्र आहेत म्हणूया, जे मोठे नेत्यांच्या, तुझ्या माझ्या आपल्या संपादकांच्या चर्चा झालेल्या आहेत, त्यांच्या जर का आपण माहितीचा आधार घेतला तर हे तेव्हाच क्लिअर होतं की हा निर्णय या निकालावर अवलंबून असण्याची शक्यता कमी होती. हा निर्णय एका रात्रीत झालेला नव्हता. जो काही त्यांनी निर्णय घेतला आहे आता जाण्याचा, 6 जणांच्या त्याच्यामध्ये सह्या आहेत, त्याशिवाय तो गट पूर्ण होणार नाहीये वगैरे, ह्या जे टेक्निकॅलिटीजची आपण चर्चा गेले 2 दिवस करतोय, तर तो काही एका रात्रीतला, एका दिवसातला, एका कुठल्या तरी घटनेनं विम्सवर घेतलेला तर निर्णय डेफिनेटली असणार नव्हताच. याच्या मागे खूप काही राजकीय भविष्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय असणार आहे. तो तसाच निर्णय असेल असं आपल्याला येत्या 2 दिवसात जे थांबा, वेट अँड वॉच अशी जी भूमिका डॉक्टर वाघमारे असतील किंवा शिंदे सेनेचे वेगवेगळे नेते घेत असतील, तर आपल्यालाही आता 2 दिवसानंतर कळणारच आहे की हा निर्णय हा आधीच झाला आहे, हा विचारपूर्वक निर्णय घेण्यात आलेला असण्याची शक्यता ही दाट आहे. पण मी राहुल कुलकर्णींकडे येईन. राहुल कुलकर्णी, ह्या वेट अँड वॉचला सुद्धा अनेक राजकीय कंगोरे असतील, त्याचेही थोडेसे राजकीय अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतील. ओमराजे, कारण ती जी 30 मिनिटाची कॉन्फरन्स कॉल वरती बैठक झाली, त्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं, तर त्या बैठकीतले काही इनपुट्स माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये काही शब्द दिले होते, काही शब्द घेतले गेले होते. आणि आत्ताची बातमी तुम्ही माध्यमात ब्रेक करू शकता तुमच्या चॅनलवरती की मगाशी ओमराजे हे शिवसेनेत एका वरिष्ठ नेत्याशी बोलले आणि तो बोलण्याचा जो काही 35 मिनिटाच्या त्यांच्या संभाषणाचा सूर होता, तो सूर हा त्यांच्या आत्ताच्या सार्वजनिक घेतलेल्या भूमिकेशी जुळणारा आहे. आणि म्हणून असं दिसतंय की, कारण 2 पातळीवरती, एक तर कौटुंबिक पातळीवरती पण ओमराजेंचा गेल्या 2-3 दिवसामध्ये बरेच दोलायमान अशी अवस्था आहे. आणि सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं ओमराजे यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन सुरू आहे, त्यामुळे सुद्धा त्यांची अस्वस्थता वाढलेली आहे. म्हणजे मी हे सांगू शकतो की मी किमान 2 वेळेला त्यांच्याशी बोललो आणि दोनही वेळेला त्यांना ज्या पद्धतीनं जिल्ह्यातनं बॅकलॅश येतो आहे त्याच्याबद्दलची चिंता त्यांना वाटत होती वगैरे. आणि जो व्यक्ती, बघा, इतर 6 खासदार आणि ओमराजेमध्ये मूलभूत फरक काय आहे, तर उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ज्यांचे रील्स हे निष्ठेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी पाहिले, तो कॉन्टेक्स्ट आता विसरता येत नाही.
भलेही ते आज म्हणाले की मी कुठल्या माध्यमाला मुलाखत दिलेली नाही, दिव्य मराठीला त्यांनी मुलाखत दिली होती. आणि त्या काय असतं की राजकारणी खडा टाकतात आणि बघतात की काय प्रतिक्रिया येतात. त्यांनी मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी तरी किमान बाहेर पडणं अपेक्षित होतं. आताचा त्यांचा उलटा सूर आहे, कारण प्रिंट मीडियाला एखादी प्रतिक्रिया दिली तर मी असं बोललोच नाही असं म्हणणं शक्य होतं. ठीक आहे, त्यांनी कुठल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाला समोरासमोर बसून दिलेली प्रतिक्रिया नाही. सो दोन मुद्दे. एक, काहीतरी कमिटमेंट झालेली होती की ज्या कमिटमेंट वरती त्यांच्या मनातले ते 35 मिनिटाचा जो संवादी दोलायमान अवस्था होती त्याच्यात एकनाथ शिंदे किंवा काही मंडळींनी त्यांना शब्द दिला होता ज्याच्याबद्दल आज त्यांनी विचारणा केली. नंबर 2, त्यांना जिल्ह्यातनं ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे त्यांच्या मनाची खरोखर दोलायमान अशी अवस्था झाली. काय होतं की आपण राजकारण्यांना कायम बघतो ते फार श्रूड आहेत, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतात वगैरे, असं प्रत्येक जणांच्या बद्दल असेल असं नाहीच आहे. आणि त्यामुळे कदाचित ती अवस्था आहे की त्यांना असं वाटतं की परत जाऊ, लोकांशी बोलू, लोकांची समजूत घालू. पण अर्थात हा काही ऑपरेशन टायगर हे 1-2 दिवसात झालेलं नाहीये. त्याची सुरुवात 4-5 महिन्यापूर्वी झाली. श्रीकांत शिंदेनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. श्रीरंग बारणेंनी त्यात काही महत्वाची भूमिका बजावली. यवतमाळकर पुढे होते. मग बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय जाधवांनी उचल खाल्ली. मग संजय जाधवानंतर ओमराजेंना आणण्याची शेवट. पण एक लक्षात घ्या की सगळ्यात शेवटी या ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी होणारा खासदार हा ओमराजे निंबाळकर होते. त्यांच्या मनाची ह्याही क्षणाला दोलायमान अवस्था. फक्त कायदेशीर अडचण अशी आहे की सकाळच्या सत्रामध्ये जाऊन स्पेशल विमानाने तुम्ही ज्या पत्रावर सह्या केलेल्या आहेत त्या सह्या ह्या सभागृहाच्या अध्यक्षाकडे गेलेल्या आहेत. आणि दुसरी अडचण काय आहे की आता सगळ्यांना माहिती की तुम्ही आज बोलत आहात की माझं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही मत नाहीये, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. पण गेल्या 3-4 दिवसामध्ये ओमराजे यांच्याबद्दल जे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते, तुम्ही स्वतः त्या बैठकीला गैरहजर राहिला तर त्याचं काय, म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेली अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे परतीचे दोन कापले गेलेले आहेत पण अवस्था दोलायमान आहे, एवढं मी निश्चित म्हणू शकतो. मला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे यायचं आहे की आता लोकसभा अध्यक्षांच्या पुढे सह्या झालेल्या आहेत, हा गट वेगळा झालेला आहे हे नक्की, आणि तुम्ही डेफिनेटली इंटरेस्टेड असेल, तुमचा पक्ष हा गट जर तुमच्याकडे आलेला आहे असं तुम्ही असं म्हणताय की आम्ही अजून काही फार प्रयत्न करत नाही, त्यांची इच्छा असं सगळं तुम्ही सांगताय, त्याच्यावरनं मी म्हणते की तुम्ही नक्की इंटरेस्टेड असाल हा गट जर तुमच्याकडे आला तर त्यांना घ्यायला. पण हा गट जर तुमच्याकडे आला तर ओमराजेंचं राजकीय भवितव्य काय? कारण ती जागा जर आपण बघितली तर भाजप त्या जागी इंटरेस्टेड आहे, भाजप त्या ठिकाणी आपली ताकद दाखवू इच्छितो. मग ओमराजेंचं तुम्ही राजकीय पॉलिटिकल करिअर पुढे नेणार कसं त्या जागी? मला वाटतं नम्रता की ज्यावेळी आपण महायुतीमध्ये लढतो, आम्ही एकत्र लढतो, त्यावेळी मागच्या लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका जर आपण बघितल्या असाल तर पुष्कळ ठिकाणी सगळेच राजकीय पक्ष, म्हणजे इव्हन महाविकास आघाडीमध्ये पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सीट्स या अदलाबदली होतात, सीट्स ऍडजस्ट केल्या जातात, तिकडचे उमेदवार माघार घेतात, इकडचे उमेदवार माघार घेतात. त्याच्यामुळे या गोष्टी राजकारणामध्ये नक्कीच होतात. आणि अजून 2029 आहे तर 2029 पर्यंत याच्यातून राजकीय पक्ष नक्कीच मार्ग काढू शकतात. आणि आमचे जे नेते आहेत डॉक्टर राजू वाघमारे, ओमराजेंसाठी हे फक्त राजकीय नाही, त्यांच्यासाठी कौटुंबिक आहे. माघार घ्यायची म्हटली तरी कुणासाठी माघार घेणार? समोर नाव कुणाचं आहे? राणा जगजित सिंग यांचं. वेगळं नातं सांगायला नको. लढायचं म्हटलं किंवा सहकार्य करायचं म्हटलं तरी कुणासाठी करायचं? राणा जगजित सिंग यांच्यासाठी किंवा त्यांच्या माणसासाठी? परत तिथे कौटुंबिक गोष्ट आली, त्यांच्यासाठी वेगळं आहे ना हे सगळं. नाही पण नम्रताजी, तुम्ही हे का म्हणताय की ते माघार घेतील? मी तुम्हाला जनरलाइज सांगितलं की राजकीय पक्ष आपापल्या सीटसाठी माघार किंवा त्या दुसऱ्या सीटवर हक्क सांगतात किंवा ज्या सीट असतात त्या पक्षातल्या लोकांना देतात. या गोष्टी होत असतात ना. त्याच्यामुळे आम्ही असं काय म्हणत नाही. तिथंही तेच नाव आहे. ते त्यावेळी 2029ला त्याच्यावरचा निर्णय पक्षीय केंद्रीय पातळीवर राज्याच्या सर्वोच्च नेते त्यावेळी घेऊ शकतील. या जर तरच्या गोष्टी आहेत. राजकारणामध्ये इफ अँड बट चालत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी त्या गोष्टी होतील त्यावेळी पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घ्यायला समर्थ असतील. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही विचार करत नाहीये. राहिला प्रश्न जो तुम्ही विचारलात
की त्यांनी गट आमच्याकडे ते यायला उत्सुक असतील का, तर नॅचरली उभाटा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच एक पक्षातला तो जो गट होता, तर त्यांनी जे विधानं केलेली आहेत की उभाटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव जो त्यांच्या पक्ष नेतृत्वाने आखलेला आहे, त्याला कंटाळून आणि त्या गोष्टीला घाबरून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाणारे जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे त्यांचा कल दिसू शकतो. कारण जर तुम्ही कालचं वक्तव्य बघाल उद्धव ठाकरेंचं, तर त्यांनी जो राजीनामा देण्याचा प्रस्ताव टाकलाय हा खडा टाकून बघण्याचा प्रस्ताव आहे की उद्या जर विलीन करण्याची पाळी आली ओमराजेंनी ठाकरे काँग्रेसमध्ये, सेना सोडण्याचा तर नाहीच त्याच्या आहे. आधीचा मुद्दा प्रस्ताव ओमराजे असा असेल. तुमच्यासोबत येऊन पुढे काय हा आहे? तो निर्णय आमच्या समोर आल्यावर आमचे पक्षश्रेष्ठी तेवढे मजबूत आहेत ना, बर त्याच्याबद्दल निर्णय घ्यायला. ठीक आहे, त्याची काळजी आता करण्यात काय अर्थ आहे? बर ठीक आहे. मला संदीप रामदासींकडे जायचं. रामदासी, आता एक या क्षणाला असं आहे की ओमराजे आत्ता सांगतायत की मी 2 दिवसानंतर जो काय आहे तो निर्णय घेईन, पण या क्षणाला आता राहुल कुलकर्णींनी जसं सांगितलं की त्यांनी सही झालेली आहे लोकसभा अध्यक्षांसमोर, सही झालेली आहे म्हटल्यावर आता त्यांना कुठेतरी ब्लीक चान्स तरी आहे का याच्यामधून बॅकआउट करण्याचा? कायदेशीर दृष्ट्या त्यांना आहे का इथून पुढे मागे फिरण्याचा चान्स? म्हणजे चान्स असला तरी ते चान्स ते घेतील याची शक्यता कमी आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार एक शब्द वापरला जातोय नम्रता, आणि पुढचे काही दिवसही आपल्याला तो ऐकायला मिळू शकतो. तो शब्द आहे कमिटमेंट, ज्याचा राहुलनं सुद्धा आता उल्लेख केला. तर ह्या कमिटमेंट शब्दावर या 6 खासदारांचा वेगळा गट होणं, ज्याला आपण ऑपरेशन टायगर म्हणतोय, ते सुरू होणं किंवा ते आता पूर्णत्वास जाणं, आणि त्याचे आता पुढं जे काही कवित्व आपल्याला बघायला मिळणार आहे पुढचे 2-3 दिवस आणि पुढचा काही काळ, तर त्यामध्ये ह्या शब्दाचं खूप महत्त्व असणार आहे. त्यामुळे ह्या ज्या काही कमिटमेंट झाल्या असतात, मी पुन्हा जे सुरुवातीला म्हणालो तसं की या निकालावर काही अवलंबून नाही, हे स्वतः ओमराजेनं त्यांच्या पहिल्या प्रतिक्रियेत क्लिअर केलेलं आहे. दुसरं म्हणजे हा निकाल आता राणा जगजितसिंग कोण आहेत, पद्मसिंह पाटील कोण आहेत, आत्ता त्यांचं काय स्थान आहे राज्याच्या राजकारणामध्ये, धाराशिवच्या राजकारणामध्ये, भविष्यामध्ये काय असणार आहे, याचा सगळा विचार ज्यांच्याकडं आहे, तर त्यांना या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही. तर डेफिनेटली ओमराजेंसाठी हा वैयक्तिक धक्का आहे, भावनिक धक्का आहे. शेवटी त्यांनी त्यांचे वडील गमावले आहेत 20 वर्षांपूर्वी झालेल्या त्या निर्घृण हत्याकांडामध्ये, त्यामुळं तो धक्का त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांनी जे वाक्य वापरले की हा इमोशनली जरी माझ्यासाठी हा निर्णय अवघड असला तरी तो भाग वेगळा, आणि राजकीय व्यावहारिकपणा म्हणून जो मी निर्णय आता घेतोय तो वेगळा असेल. याच्यामध्येच मला असं वाटतं की ओमराजेंनी आपली पुढची वाटचाल ही आपल्याला सांगितलेली आहे. बरं, मला राहुल कुलकर्णींकडे हाच मुद्दा घेऊन यायचा आहे. परसेप्शनचा प्रश्न असतो, मतांचा प्रश्न असतो, जनतेच्या मनामध्ये त्यांच्यासमोर काय इमेज निर्माण झाली आहे ह्याचा प्रश्न असतो. आत्ता या क्षणाला या निकालानंतर ओमराजेंसाठी ही कॅच-22 सिच्युएशन झाली आहे का? मागे आलो तरी अडचण आहे, पुढे जायचं तर लोकांच्या मनात काय प्रश्न उभे राहतील तर तिथेही अडचण आहे, असं म्हणता येईल का ही सिच्युएशन? नाही, पण 2.5 वर्षाचा काळ आहे ना, समजा कॅच-20 सिच्युएशन आहे, येस. आता त्यांची अवस्था दोलायमान आहे का, येस. पण जे कमिटमेंट्स आहेत त्या कमिटमेंट्स काय आहेत? संजय राऊत त्यांचं थोडंसं बाजूला ठेवू आपण, पण काही आर्थिक कमिटमेंट्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर पुढच्या 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या जवळ राहून काय आहे की विरोधी खासदारांना प्रशासन ऐकत नाही, जो काही सो-कॉल्ड विकासाचा निधी असतो तो मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपली सुरुवात 2019 पासून झालेली आहे, त्याचे 4 पावलं सत्ताधारी पुढे गेले. एक उदाहरण सांगतो, ज्या वेळेला अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यावेळेला सत्ताधारी घटक पक्षातल्या प्रत्येक आमदाराला 25 लाख की काय 25 कोटी वगैरे दिले, आणि जे नव्याने निवडून आलेले आहेत त्यांना वाढीवचे 5 कोटी असे 30 कोटी रुपये दिले. आता विरोधी कुठल्याही आमदार खासदाराला तुम्ही विचारा ते तुम्हाला सांगतील की फारसं आमच्या हाताला काही लागतच नाही. आता राजकारण करताना ओमराजे सारखा व्यक्ती सुद्धा काय विचार करेल की मी खासदार आहे, माझे सगळे कार्यकर्ते आजूबाजूला आहेत, मी सतत काहीतरी भूमिका मांडते, 5 वर्ष पण विरोधात होतो, आताही पुढची 2.5 वर्ष विरोधात आहे. जर माझं काही होणारच नसेल आणि जर समोरून माझ्याकडे अशी कमिटमेंट असेल की तुम्हाला 200 कोटीची कामं देऊ, प्रशासकीय यंत्रणेला योग्य तो संदेश देऊ, आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं मी हेच आवर्जून सांगतोय, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक म्हणजे राज्य
आणि केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाकडनं काहीतरी शब्द घेऊ, जो तुमच्यासाठी असेल. तो जर शब्द दिला असेल तर तो प्रॅक्टिकल राजकारणी हेच करेल जे आता महाराष्ट्र राजकारण बघतोय ते. कदाचित ओमराजे यांना याची जाणीव झाली आहे. त्यांच्या कुटुंबातले 2-3 त्यांचे सदस्य जे आहेत ते लहाने भाऊ आहेत, त्यांचे मामा आहेत, यांनी पण त्यांना त्याची जाणीव करून दिली. आणि केव्हा, ज्या वेळेला नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हे त्यांच्या विरोधात गेले, त्याच्यानंतर त्यांनी उचल खाली. त्यामुळे मला असं वाटतं की 2029 साठी त्यांना शब्द दिलाय, तो शब्द लोकसभेचा असावा. तसंही विरोधी गटातल्या कुठल्याही माणसाला लोकसभेची निवडणूक लढायची नव्हती. अगदी राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या विरोधात पहिली जी निवडणूक खासदारकीची लढली, ज्याच्यात त्यांचा पराभव झाला, त्याही वेळेला त्यांना ती निवडणूक लढायची नव्हती. आताच्या वेळेला तर अशी परिस्थिती होती की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात शेवटी उमेदवार डिक्लेअर झाला होता, कारण उमेदवारच नव्हता. मग नंतर भाजपचा कॅन्डिडेट, ज्या सुविध पत्नी आहेत राणा जगजितसिंह पाटील, यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडे ती उमेदवारी दिली. त्यामुळे ती विन विन सिच्युएशन आहे. पण म्हणून काही दोघातलं वितुष्ट थांबणार नाही. मला असं सांगितलं गेलं आहे की भारतीय जनता पार्टीकडनं ज्या वेळेला याची सहमती घेतली गेली त्यावेळेला राणा जगजितसिंह पाटील यांचा विचार झाला. राणा जगजितसिंह पाटील हे श्री देवेंद्र फडणवीस यांचे क्लोज कॉन्फिडंट आहेत, त्यामुळे त्यांचाही तिथे विचार झाला. कुठल्या विधानसभा मतदारसंघात तुम्ही लक्ष द्यायचं नाही, कुठे काय करायचं याची बोलाचाली झालेली आहे. कमिटमेंट आहे, त्या कमिटमेंट प्रमाणे होईल. आणि आता ओमराजे तेच करतील की मतदारसंघामध्ये जातील, लोकांशी बोलतील आणि जो त्यांचा मूळचा निर्णय आहे त्याच्यावरती ते कायम राहतील. प्रश्न आहे तो ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचं परसेप्शन साधारणपणे लोकांमध्ये होतं, तर त्याला मोठा धक्का लागलेला आहे. आणि साधारणपणे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जर आपण बघितला तर तो कायम शिवसेनेच्या बरोबर राहिलेला आहे. आणि त्या दृष्टीने विचार करता ओमराजे यांच्यासाठी 2029 ची निवडणूक तुलनेनं सोपी नाही, कारण तिथे 2-3 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ते कायम शिवसेनेला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारे मतदारसंघ आहेत. अशा याच्यामध्ये म्हणजे आता हे सगळं झालं 2029चं, पण आता ओमराजे आणि एकूणच आपण सध्या या घडीचं परसेप्शन जर बघितलं तर 22 तारखेला सगळे खासदार दिल्लीत येतील, शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील, त्यांचा गट मिळून आणि लोकसभा अध्यक्षांची भेट घेतील वगैरे, ह्या ज्या काही बातम्या येतात ते घडणं या घडीला तरी शक्य दिसतंय का राहुलजी? होईल, निश्चितपणे होईल. फक्त 6 पैकी 1 खासदाराचा विषय आहे आणि अर्थात ते ओमराजे निंबाळकर आहे. बघा, ती जी 35 मिनिटाची बैठक झाली ना, त्या बैठकीमध्ये आपण आता ज्या मुद्द्यावरती चर्चा करतोय त्या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा झाली. मी मगाशी पण म्हणालो की तुम्ही एक बातमी ब्रेक करू शकता. अगदी काही वेळापूर्वीच तुम्ही म्हणताय तर आमच्याकडे एक बातमी चालली होती, मला वाटतं रामदासी सर मी चुकत नसेल तर श्रीरंग बारणे भेटीला गेलेले होते. बरोबर, श्रीरंग बारणे भेटीला गेले होते अशी बातमी आमच्याकडेही चालली होती. तुमच्याकडचं नाव जर तेच असेल तर? नाही, ते नाव नाहीये, पण त्यांनी अतिशय वरिष्ठ अशा नेतृत्वाची दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्या बोलण्यामध्ये नाराजी होती. कदाचित आजच्या निकालाचा संदर्भ त्याच्याशी असावा, पण त्याच्यात मला तेच म्हणायचं की 35 मिनिटाचा जो कॉन्फरन्स कॉल एकनाथ शिंदे आणि बाकीच्या 6 जणांमध्ये झाला, सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे 2च खासदार होते. आणि संजय दिना पाटील यांना काही असे फार मोठे प्रश्न पडलेले नव्हते. त्यांच्या मुलीची कमिटमेंट, तिच्या संभावित आमदारकीचं तिकीट वगैरे तेवढ्याच मर्यादित होते. पण ओमराजेने सर्वात जास्त प्रश्न विचारले ते ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत, ज्या पद्धतीनं त्यांना कमिटमेंट्स हव्या होत्या त्याच्याबद्दल. आणि तिथं त्यांचं समाधान ज्या वेळेला झालं त्याच नंतर ते गो अहेड झालं. आणि ते गो अहेड झाल्यानंतर मग तो लोकसभेच्या अध्यक्षाकडे जाऊन ते पत्र आणि सही वगैरे केली. ते सकाळच्या विमानाने गेले होते, त्याच्यासाठी विमानतळावरती विशिष्ट अशी व्यवस्था केली. आणि मी परवा असं म्हणालो की त्यांना सोडवायला जाणाऱ्यापैकी पण एक, मला जी माहिती मिळते त्याप्रमाणे उद्धव ठाकरे गटातला एक आमदार होता, त्यामुळे ती पण रचना तिकडे झालेली आहे. सो आता असं दिसतं आहे की या सगळ्या याच्यामध्ये मागं फिरण्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे तो या निकालाच्या अनुषंगाने एक विधानसभा मतदारसंघामध्ये या निकालाच्या ओमराजे यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्याचे पॉलिटिकल रिफ्लेक्शन आलेले होते. तर त्या दृष्टीनं मतदारसंघामध्ये काय प्रतिक्रिया येतात त्याची चाचपणी केली जाईल. मला नाही वाटत की ओमराजे ह्या निर्णयापासून परत फिरतील, कारण प्रॅक्टिकल राजकारण जर बघितलं तर पुढे 2029च्या दृष्टीनं त्यांना आणि इतर मंडळींना जे वाटतं की आपण सत्ताधारी घटक पक्षाबरोबर गेलो पाहिजे, तशा शब्द घेऊनच ते गेलेले आहेत. आणि भाजपच्या मंडळींचं सुद्धा तिथे शब्द देऊन त्यांना तुमच्या मतदारसंघात हस्तक्षेप वगैरे होणार नाहीत असे सगळे कमिटमेंट्स झालेले आहेत. नम्रता, म्हणजे मला असं वाटतं की आगामी काळामध्ये स्वतः ओमराजेंना आणि केंद्र सरकारला सुद्धा त्या मतदारसंघामध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करावं लागणार आहे, पर्सनली सुद्धा, फायनान्शियली सुद्धा, म्हणजे विकास कामांच्या दृष्टीने सुद्धा. त्याच वेळेला मला वाटतं 2029च्या दृष्टीने जे आपण म्हणतोय की मतदारसंघ हा अशक्यकडून अवघडकडे वाटचाल करेल, अवघडकडनं शक्यकडे वाटचाल करेल, असं त्या जर मतदानाच्या दृष्टीने आपण इलेक्शनच्या दृष्टीने बघितलं तर. पण अगेन
पुढचा काही काळ आहे जोपर्यंत अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही हे 6च्या 6 जणांचा गट शिवसेनेमध्ये विलीन होणार का, शिवसेनेतच विलीन होणार का, हे अधिकृतरित्या जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण इफ्स अँड बट्स आणि स्पेक्युलेशन्स वरती खेळत राहतोय. काय होईल हे 2-3 दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल असं आपण या ठिकाणी अपेक्षा करूया. सध्या तरी हे बंडखोर आहेत ते बंडखोर आहेत. अजूनही कुठेही त्यांनी मागे पाऊल घेतलेलं नाहीये या घडीला तरी. पण पुढे काय होईल हे 2 दिवसात स्पष्ट करेन असं ओमराजेंनी सांगितलंय. ते 2 दिवसानंतर काय होतं याकडे लक्ष असेलच. तूर्तास या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला. सगळ्यांचे आभार.